मराठी व्याकरण प्रश्न पहिला. तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आला आहे? तर कन्नड या भाषेतून. प्रश्न 2. कांदा पडला ते वात पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? तर वऱ्हाडी. प्रश्न 3. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप या म्हणीचा अर्थ? तर अतिशय उतावळेपणाची वृत्ती असा याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 4. अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? तर तो अरबी या भाषेतून आलेला आहे. प्रश्न 5. देवालय हिमालय हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत? तर स्वरसंधीचे. प्रश्न क्रमांक 6. मराठी भाषेतील श व ज्ञ हे काय आहेत? तर हे संयुक्त व्यंजने आहेत, त्याला आपण जोडाक्षर असं सुद्धा म्हणतो, क्ष आणि ज्ञ. नंतर आहे प्रश्न क्रमांक 7. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करणारे साधन म्हणजे काय? तर त्याला भाषा असं म्हणतात. प्रश्न 8. एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे काय? त्याला भाषांतर असं म्हणतात. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न. हे तुम्हाला मराठी व्याकरण असलेल्या सिलेबसमध्ये कोणत्याही एक्झामसाठी उपयोगात पडतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.